मी आणि ऋत्वी बाहेर फिरायला जाणार आहे. ऋत्वी हॉलमध्ये येऊन बसली. मी तुम्हाला दाखवते ती तिकडं तू काय करते ते दाखवायला आणि तू चाले तेवढे. परत बसू नको आता झालं ग. छान दिसते यशू. थँक्यू. आणि तू छानच दिसते यार. खूप मेकअप केलाय. अगं तू काहीच मेकअप नाही केलाय. अगं मी पाहिलं पण तुला मेकअप छान दिसतो ब्रो. अरे तुझे जीन्स छान आहे. कुठून घेतली? मी तर पेड प्रमोशन नाही आहे पण मी जुडिओतून घेतली. अरे मस्त वाटते. चांगली वाटते. ठीक आहे. माझी जुडिओचीच आहे ब्रो. हा बघू जुडिओचा माल दोघींनी घातलाय. चांगलं दिसतं. काय करते? खूप खुश आहे कारण युशुली मला कोरियन नूडल्स दिले जे मला खूप आवडतात आणि जे मला बिलकुल आवडत नाही. शाळा अजिबात ऐकू शकत नाही मी काही. अगं खरंच मला बिलकुल आवडत नाही. मला फुकट दिलं ना तरी मी खात नाही. मी चुकून आणले होते ते पण ट्रायल साठी. त्याला 6 महिने झाले. मी घरात तसंच ठेवले. 6 महिने झालं होतं ते. आम्ही दोघी आलोय विजय सेल्स मध्ये. परत पेनड्राईव्ह घ्यायचा म्हणून आलोय. परत म्हणजे पहिल्यांदाच आलोय तसं तर. नाही चाहिए. अरे नाही चाहिए बाबा. मागच लागलाय. विजय सेल्स मध्ये आमचं काम नाही झालं त्याच्यामुळे आता आम्ही मॉलमध्ये आलोय. मेन म्हणजे पप्पांच्या मोबाईलचा नंबर द्यायचा होता आणि पप्पांचा फोन आता सध्या लागत नाहीये. त्याच्यामुळे म्हटलं की नेक्स्ट टाइम येऊन ते काम करेल. पण आता मॉलमध्ये चाललोय. बघू तिकडे काय खायला चांगलं वाटलं तर खायचं. नाही तर मग तिथे थोडा वेळ बसायचा विचार करायचा आणि मग बाहेर कुठेतरी जायचं. आम्ही मॉलमध्ये येऊन पण रिटर्न चाललोय कारण इकडे खूप गर्दी आहे आणि त्या गर्दीत गरम होतंय. थांबू नाही शकत. जाऊ द्या आता. हा माहिती मला. पण सध्या श्रावण आहे त्याच्यामुळे दोघींनी पण पाळलाय. नाव आम्ही आता परत लास्ट टाइम जिकडे गेलो होतो राजशाही. मी तुम्हाला याच्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला भेटलं असेल. तिकडे जायचं. याच्या मागच्या की मागच्या समथिंग असं काहीतरी आहे. नाही आहे. आम्ही दोघींनी इथे थोडा वेळ फोटोशूट केला पण तिला एकही फोटो नाही पटलेला आहे. चांगला नाही आलाय. आता काहीतरी खायला जातो आणि मग तुम्हाला दाखवते मी आम्ही पुढे काय आता इथे पुढे काय करायचंय आपल्याला. खायचंय आणि खाल्ल्यानंतर विचार करायचा की पुढे काय करायचं. हा तू माझ्या घरी आहे आता येऊ. आता कशाला खाऊन झाल्यानंतर काय केलंय काहीतरी नूडल्स बनवूया ना कोरियन. हा कोरियन नूडल्सची रेसिपी मी हिच्याकडून शिकून घेते आज. विशू एक ऐक ना. काय असा व्हिडिओ काढ ना. अगं तू सगळं व्हिडिओच घात करते. हा म्हणून मी घात करते. लाईट लगाव ना. इकडे चल इकडे बस. आता काहीतरी व्हेज ऑर्डर करायला लागेल आम्हाला. शांतता आहे पण आता. त्या दिवशी खूप किचकिच होती. आता आमच्या दोघींचं खाऊन झालंय. आम्ही व्हेज क्रिस्पी घेतलं होतं पण तिकडे इतकं नंतर पब्लिक आलं की नंतर मला व्हिडिओ शूट नाही करता आला म्हणून मी नाही केला. आता आम्ही व्हेज स्टीम मोमोज खायला जाणार आहे. ॲक्च्युली स्टीम पनीर मोमोज खायचे आहेत आम्हाला. आम्ही व्हेज मोमोज कधी खाल्ले नाहीत सो आता ते खायचं आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आम्ही तुम्हाला सांगतो प्राईस कशी आहे. सॉरी टेस्ट कशी. आता मी इकडे हाऊस ऑफ ग्रिल्समध्ये आलो. काहीतरी मोमोज किंवा स्टीम मोमोज किंवा अजून काहीतरी बघतो खायला. फाटते बाबा. इकडे पाय तिकडेच पाहतात. आज सगळे तिकडेच पाहतात. हा काय कशाचं. फायनली आम्ही घरी आलोय. ऋतू प्लीज मला पण पाणी आण ग. माझ्याच घरात मी तिला पाणी द्यायला पाहिजे आणि मीच तिच्याकडे मागते कारण लय कंटाळा आलाय. अचानकच आय एम फिलिंग एक्झॉस्टेड. घे भाई साहब. थँक्यू सो मच. हा आले त्या रूम मध्ये. ते बरं वाटलं. तिकडचा लाईट फॅन बंद कर मग. तुमचं घर लय भारी आहे.
भारी आहे घर. थँक्यू. आता ऋत्वी तिच्या घरी चालली आहे. बाई धडकन आली ग. धडक 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 जिवा उडाए रे. आता ऋत्वी तिच्या घरी चालली आहे. नंतर नाही यार, मी ऋतू आहे. ऋतू ही मला ऋतू बोलते आणि आता ती व्हिडिओ मध्ये ऋतू बोलते. मला ऋतू खरं सांगू प्रचंड झोप आली. हा यार, मी आता घरी जाते. मी बाजूलाच राहते. फ्रेश वगैरे होते, घरच्यांना सांगते आणि मग रात्री येते. आम्ही नाईट आउट. आम्ही आता काहीतरी मूवी बघणार, मस्ती करणार, कोल्ड कॉफी बनवणार आणि ते रामेन 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 पण खायचे. खाऊया रामेन पण. हिच्या सोबतच मी ट्राय करणार आहे आणि मग आम्ही जाम मजा करणार. तर तुम्ही बघा. सो स्टे ट्यून. बाय बाय. बस बस. मला तर फुल झोप आली आहे. ऋतूला सुद्धा झोप आली. ऋतू बंद कर ना 1 मिनिट. कॉपीराइट आहे. ऋतूला सुद्धा झोप आली, पण ती काय करते माहिती का? ती फोटो पोस्ट करते. आम्ही आता बाहेर गेलो होतो ना, तिकडे आम्ही जरा फोटोशूट केला. ती फोटो बघ ना किती दोघांच्या डोळ्यात झोप आहे. कॉफी द्यायची तेवढी पण मला बनवायची ताकद नाहीये. तुम्हाला बनवून देत असेल तर दे, मी पिते. यार मी नाही बनवली कधी कोल्ड कॉफी परफेक्ट. तू छान बनवते. पण इशू आपण ती पिली ना, आपण जरा फ्रेश वाटेल. हो का? उठ जा, तुझे ते रामेन पण बनवायचे. तुला भूक आहे? नाही, मला कंधर पण भूक नाही. कंटाळा आलाय. आम्ही नाईट आउट करायचा प्लॅन करतो. ही आमची अशी नाईट आउट. इकडे ती पडली. आम्ही नेहमी करायचो ना, तर आम्ही फ्रेश असायचो. पण ह्यावेळी काय झालंय काय माहिती. अरे आज आपण खूप थकलो यार, दिवसभर खूप थकलोय. हा सिरियसली खूप थकलो. पण तू ऐक ना, आशुतोषने आमच्या दोघींसाठी आईस्क्रीम आणली. आता आम्ही आईस्क्रीम खातोय. ही आईस्क्रीम लय छान आहे. पण खूप छान. तू अगं ही लोक ही आईस्क्रीम अशी चाटून खातात. श्रीराम कुल्फी. मी फक्त हीच खाते, केसर पिस्ता. आणि मी त्या दिवशी आशुतोषने चॉकलेट फ्लेवर आणली होती, ती खाल्ली. लय भारी. अगो किती काजू बदाम याच्यात, किती काय काय आहे. कसं त्यांना परवडतं काय नाही. लय छान आहे. बेस्ट आईस्क्रीम आहे ही आतापर्यंतची. त्याच्यामुळे मग त्याला लय रिक्वेस्ट करावं लागते, आणशील का बाबा, आणशील का. लय छान लागते. हा बाई, ते किती वर्षापासून आहे. आऊच. इशू जरा हळू. इतर वेळी आली की माझ्या पण दाबून घेते. पण आज इशूच अजिबात मूड नाही, त्याच्यामुळे मी बहुतेक मरू शकते. हा शेवटचा दिवस. गब्बस खोट नको बोलू. लय बघा माझ्या डोळ्यात किती झोप आली. तिच्या डोळ्यावर बघा किती झोप आली. तरी पण 11:30 वाजले तर आमच्या दोघींपैकी एकच झोपत. आणि तरी इशू बोलते की आपण काहीतरी डान्स करू. बोलली नाही खरं सांग इशू. काय इतकं पण खरं नसतं बोलायचं बाळा. आऊच. 1 मिनिट. हा तू काय कर माहिती करू. थांब चालूच ठेव. त्यांना पण जरा दिसू दे ना. अगं कसं पकडू मी तुला. भाई मी ते एक पाहिलेलं. अगं त्याला ना चालेल माझा फोन फुटेल. तो फोन गाईज माझा शेवटचा दिवस. आई ग बाई, किती सेवा चालू यायची बघा. मला असं वाटतंय जे दुखत होतं ते अजून दुखेल आता. जरा तारीफ. नाही छान केलं. बस इशू बस आता झोपू आपण. आयुष्यपत मी किती आजारी वाटते बघ. अगं तू तरी नीट दिसते, तू सुंदर तरी दिसते ऍटलिस्ट. मी बघ असं वाटतं जेल मधून मला फोडून बाहेर काढले की झालं तुझे 2 वर्षाची सजा गेली. आता तू जाऊ शकतेस. मला प्रचंड झोप आली आणि झोपूया. आम्हाला कोल्ड, तू माझ्यासाठी कोल्ड कॉफी बनवणार. नाही मी आईस्क्रीम खाल्ली, काही नाही. कोल्ड कॉफी वगैरे काय असतं ते. अगं मम्मीने दूध फ्रीजर मध्ये ठेवलेलं. मी ते फ्रीजर मधून दूध काढलं आणि ते मेल्ट केलं चांगलं. का तर तू कोल्ड कॉफी बनवशील. अरे फ्रीजर मध्ये पण दूध ठेवता. हा ते जर आपल्याला जर युज नसेल ना करायचं, म्हणजे एखाद्या दिवस सोड तर मी होतो झोपणार. बाय, लव्ह यू, गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कोणता बोलते का असं. हा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट.